राज्यात पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा तापला आहे। विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी महायुतीच्या नेत्यांकडून कर्जमाफीचं आश्वासन देण्यात आलं होतं। त्यानंतर राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता आहे। महायुतीला राज्यात प्रचंड बहुमत मिळालं। भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या तीन पक्षाचे राज्यात तब्बल 232 उमेदवार विजयी झाले, तर महाविकास आघाडीला केवळ 50 जागांवरच समाधान मानावं लागलं। दरम्यान राज्यात आता पुन्हा महायुतीचं सरकार आलं आहे। शेतकऱ्यांच्या नजरा कर्जमाफीकडे लागल्या आहेत, मात्र अजूनही त्याबाबत कोणतीही हालचाल होताना दिसत नाहीये। दुसरीकडे महायुतीच्या नेत्यांकडून सातत्याने सुरू असलेल्या वेगवेगळ्या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कर्जमाफीवरून संभ्रम निर्माण झाला आहे। या विरोधात आता प्रहार जनशक्ती पक्षाने चांगलीच आक्रमक भूमिका घेतली आहे। बच्चू कडू यांच्या प्रहारच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या घरासमोर जाऊन आंदोलनाला सुरुवात केली आहे। दरम्यान बच्चू कडू यांच्या या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी देखील मोठं वक्तव्य केलं आहे।